यास आम्ही जिम्मेदार आहोत। माफ करा आम्हाला। म्हणजे महाराज, तुम्ही 2 बलाढ्य बादशहांशी यशस्वी झुंज दिली, परंतु आम्ही मात्र इथं फितुरी रोखू शकलो नाही। आम्हाला माफ करा। राणी साहेब, काय बोलताय तुम्ही? माफी कशाबद्दल? आणि एक लक्षात घ्या, समुद्रात जसं खारट पाणी तसं राजकारणात फितुरी ही ठरलेलीच असते। महाराज, होय राणी साहेब, खरं तेच बोलतोय आम्ही। राजनीती म्हटलं की फितुरी ही आलीच। त्याचा दोष तुम्ही स्वतःवर घेऊ नका। आम्हाला सांगा, बेगम साहेब आपल्या बाजूने आहेत ना? सांगता येत नाही। ठीक आहे, कळेलच ते। आम्ही बघतो। ते तुम्ही आमच्यावर सोडा, परंतु ज्यांच्यावर संशय आहे त्यांच्यावर लक्ष ठेवू। महाराज, मी भीमराय। या भीमराय। महाराज, खान जमान किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचला आणि गुप्त खबर आहे की तो वेळा देऊन हल्ला बी करणार आहे। लवकरच आदिलशाही फौज पोहोचल। महाराज, राणी साहेब, तुम्ही काळजी करू नका। हा गड आम्ही झुंजत ठेवू। एवढंच नाही, त्या खानास परतवूनही लावू। माऊलीचा किल्ला आमच्यावर माहुलीचं छत्र धरेल। महाराज, आमचा तुमच्यावर सर्वतोपरी विश्वास आहे। जहांपना, अब निजाम शाही के शैतानों को हमेशा के लिए दफनाने का वक्त आ चुका है। ना रहेगी निजाम शाही, ना रहेंगे उनके मुल्जिम। क्या मतलब? मतलब ये जहांपना, हमारे खान जमान की फौज ने शाहजी को मौली किले में दबोच रखा है। शाहजी के पिल्ले और मुर्तुजा भी वहीं पर है। वल्लाह। और खुशी की बात यह है, खुद साजिदा बेगम हमसे अपनी जिंदगी का सौदा करना चाहती है। मुर्तुजा की सलामती के लिए भीख मांग रही है। तो फिर सवाल रहा सिर्फ शाहजी का। उसे भी पकड़ लेंगे। पकड़ लेंगे? पकड़ो। जिंदा पकड़ सके तो ठीक, वरना चीर के रख दो उसको। उसकी खाल भी नहीं मिलनी चाहिए। खान जमान को इत्तला कर दो, शाहजी की मौत एक खौफनाक मौत होनी चाहिए। और आदिल शाह को हमारा पैगाम भेजो कि मुर्तजा और शाहजी पर सिर्फ और सिर्फ हमारा हक है। जहांपना, अगर शाहजी ने मुगलिया सल्तनत से पनाह मांग ली तो? नामंजूर। किसी भी हालत में उस काफिर को जिंदगी नहीं बख्शी जाएगी। उसने हमारे शूजा का सर झुकाया है, दगाबाजी की है उसने। और दगाबाज का सिर्फ एक अंजाम होता है, दर्दनाक मौत। हमने एक बार गलती की है उस पर भरोसा करके। अब दोबारा दगाबाजी करने का मौका हम नहीं दे सकते उसे। अब उस काफिर शाहजी के लिए मुगलिया सल्तनत के सारे रास्ते बंद हैं। सिर्फ एक रास्ता खुला है, जहन्नुम का। दाजी पंत, हमें शाहजी महाराज की बहुत फिक्र होने लगी है। ये बिल्कुल अड़चणीत आलेत राजे। वही एक अकेला शख्स है जो मुगलों को दक्कन में आने से रोक रहा था। जी बिल्कुल। अब देखो ना, शाहजी महाराज जब बगावत करता है तो खुद खुर्रम शाहजहां को दक्कन में आना पड़ता है, पर हमारे शाहजी महाराज उन्हें डरते नहीं। पण आपल्या आदिलशहांना हे कळत नाही। त्यांनी शहाजहान बरोबर हातमिळवणी केली, अर्ध्या निजामशाहीच्या तुकड्या करता। पछताना पड़ेगा आदिल शाह को। खुर्रम शाहजहां आज हां कहेगा, कल आंखें दिखाएगा, और तब आदिल शाही को बचाने वाले शाहजी महाराज भी नहीं होंगे। आदिलशाह बादशाहना हे सांगायला पाहिजे। कैसे बताएंगे? वो इर्द गिर्द बाजी घुरपड़े, मंबाजी भोसले और वो मुस्तफा खान वजीर वहां जो बैठे हैं, ये तीनों बादशाह के पास किसी को भी जाने नहीं देते। और दूसरी बात, वो शाहजी महाराज की बर्बादी चाहते हैं। ते जाहिर आहे खान साहेब।
कुछ तो करना होगा। आपण काहीच करू शकत नाही, सांगूही शकत नाही। लेकिन दाजी पंत, चुप रहने से बर्बादी है। हो ते तर आहेच, कारण शहाजी महाराज संपले तर निजामशाही संपेल आणि पाठोपाठ आदिलशाही। कारण खुर्रम बादशहाचं ते स्वप्न आहे, दख्खनवर मुघल परचम आणि साऱ्या हिंदुस्थानावरती मुघल सल्तनत। शिवाय आजही ते आदिलशाह बादशहाना आदिल खानच म्हणतात। हमें ये आईना बादशाह आदिल शाह को दिखाना होगा और शाहजी महाराज को बचाना होगा। अब कोई नहीं बचा पाएगा उस काफर शहाजी को। क्या कहते हो? बिल्कुल सच हुजूर। आखिरकार हमने उस मुर्तजा को ढूंढ ही लिया। इतनी भरी बरसात में, इस कीचड़ में चलते भागते हम इस माहुली किले पर आ ही पहुंचे। वाह, अब आएगा मजा। हुजूर, ते शहाजी राजे आलेत गडावर। आएगा ही। जब गीदड़ की मौत आती है ना, तो अपने गांव की तरफ ही दौड़ता है। ये आया है, लेकिन मरने के वास्ते। सही सही फरमाया हुजूर ने। और शाहजी की रसद को काट दो, उसका खाना पीना बंद कर दो। ध्यान रहे, उस किले में एक चींटी तक ना जाए। जी हुजूर, परंतु शहाजी राजांनी शहागडावरून माहुलीला मुर्तजाला आणलं, तसंच आता ते दुसऱ्या गुप्त जागी नेलं तर? नामुमकिन। हमारे पास चुनिंदा फौज है। बादशाह खुर्रम आ रहे हैं, आदिल शाह की फौज भी आ रही है। कहाँ भागेगा ये शाहजी? ये उसका आखिरी मकाम है। जी जी हुजूर। बस अब हम और इंतजार नहीं करेंगे, उस शहाजी को अंदर घुस के कैद करेंगे। पण आत घुसणं सोपं नाही हुजूर, समदा पहाडी इलाका आहे, आत जाणार कसं? कोई तो खुफिया रास्ता होगा। तुम इस इलाके को जानते हो। जी हुजूर। है तो बताओ। पळस गडावरनं एक रस्ता आहे। बहुत खूब, बहुत खूब। बड़ा स्कर्ट। आबासाहेब, आपण हा वेढा कसा तोडणार? वेळ आली की तोडूच। ते वेढा घालून घालून कंटाळले की मग आपण बाहेर पडायचं। होय, पण मग आपण ही लढाई कधी जिंकणार? बाहेर पडल्यावर? महाराज, अहो थोरले तर सवयी आहेतच, आता धाकले पण लक्ष घालायला लागलेत। परंतु यांचे प्रश्न टोकदार असतात बाजी काका। अहो का नाही महाराज, असणारच। शेवटी खान तशीच माती। आमच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही अजून आपण। त्यांना मुर्तजा हवाय, तो मिळेपर्यंत लढाई संपणार नाही। आबासाहेब, आपण हा वेढा तोडून इथून बाहेर पडूया आणि त्यांच्यावर उलट हल्ला करूया। म्हणजे गडावरच्या तोफा आग ओकतील आणि परतीच्या वाटेवर आपण त्यांचा शिरकाण करू आणि त्यावेळी आम्हीही आघाडीवर येऊ। शोभा, एक दिवस तुम्हीच आघाडीवर असणार आहात, तेव्हा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। कधी? थोडं मोठं झाल्यावर। महाराज, नवीन खबर आहे। काय? महाराज, खान जमाननं आपला मोर्चा माची गावाकडे वळवलाय। एकदा का माची गाव पडलं की मागच्या बाजूने पळसगडाची तटबंदी फोडून त्याचा आत येण्याचा मनसुबा आहे। नाही नाही, पळसगड खानाच्या हाती लागता कामा नये। एकदा पळसगड पडला तर माहुली गडाचं महाद्वार फार लांब उडणार नाही। बाजी काका, आता निकराची लढाई करावी लागणार आहे। तयारीला लागा। जो भी करना है जल्दी करना होगा, वक्त बहुत कम है दाजी पंत। जी बिल्कुल। शाहजी महाराज को अगर कुछ हो गया तो समझो दक्खन का दुर्भाग्य शुरू हो गया। ते तर झालंच, शिवाय शहाजी महाराज असणं हा शहाजहानला धाक होईल। बिल्कुल सही। क्या किया जाए दाजी पंत, शाहजी महाराज की हमें बहुत फिक्र होने लगी है।
क्या होगा? आता दोन्ही शाया त्यांच्यावरती आक्रमण करतील. खान साहेब, जे काही होईल ते फारच वाईट होईल. कारण शहाजी महाराज संपले तर दख्खन संपेल. आगे का खतरा हम जान चुके हैं दाजीपंत. आणि शहाजहान बादशहानं जर खेळी केली, चाल बदलली, शहाजी महाराजांना जर मोगलाईत घेतलं, सरदार केलं, तर खान साहेब आदिलशाही संपेल. हाँ, हो सकता है, पर खुर्रम शाहजहां शाहजी महाराज का कत्ल ही कर देंगे. हाँ, जरूर करेंगे. पण जर शहाजी महाराज मोगलाईत गेले नाहीत तर? लेकिन क्या खुर्रम शाहजहां शाहजी महाराज को अपनाएगा? क्यों नहीं अपनाएगा? त्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. ते बोलतील एक पण करतील दुसरंच. क्या करे? शाहजी महाराज को जिंदा रखना होगा और आदिलशाही के साथ रखना होगा. इसी में हमारा फायदा है. बस एवढा मजकूर तुम्ही आदिलशहांच्या कानावर घाला. खान साहेब, लिहा खलिता. खलीता तो लिखा जाएगा, पर और एक परेशानी है. ये खलीता आदिल शाह के हाथ में पहुंचना चाहिए, मुस्तफा खान वजीर के हाथ नहीं. कौन है ऐसा शख्स जो एक खलीता पहुंचाएगा? विश्वासू पाहिजे. है एक ऐसा भरोसेमंद शख्स जो एक काम बड़ी इत्मीनान से करेगा. कौन? कान्होजी जेदे, सरदार कान्होजी जेदे देशमुख. हुजूर आला. आइए वजीर सल्तनत मुस्तफा खान, कहिए क्या शाहजी भोसले गिरफ्तार हो गया? जी नहीं हुजूर, लेकिन जल्द ही हो जाएंगे. बहुत खूब. शाहजी भोसले की गिरफ्तारी और निजाम शाही का आधा हिस्सा आदिल शाही में आने की खुशी में विजापुर में ईद मनाई जाए. बहुत खूब हुजूर, बहुत खूब. हुजूर आला, रणदुल्ला खान की तरफ से कान्होजी जेधे आए हैं. अगर आपकी इजाजत है तो. बेशक, इजाजत. कान्होजी जेधे देशमुख को पेश किया जाए. बताइए कान्होजी. बादशाह सलामत. रणदुल्ला खानाने खलित्यात आपल्यासाठी खून निसाद केलाय. खुदाजवळ दुआ मागितली. अल्फाज बताइए. हुजूर आला, रणदुल्ला खानाने दख्खनला घडणाऱ्या राजनीतीबद्दल काळजी जाहीर केली. ते म्हणतात का शहाजी राजांना वाचवा. वाचवा शहाजी भोसले को. अहो पण ते मारतायत त्यांच्या मौतीनं. खुदावंत बादशांनी त्यांना का वाचवायचं? काही दिवसांपूर्वी शहाजी राजांनी महाबत खानापासून आदिलशाही वाचवली म्हणून. शहाजी राजांनी आदिलशाही वाचवली कारण शहाजी राजांना निजामशाहीसाठी बळ हवं होतं. ये तो होता ही रहता है.
लेना देना, एक दूसरे को मदद करना। हा खरंय. आज आदिलशाही मागे उभी राहिली. बस बात खत्म। अहो, बात खत्म नाही, तिथंच सुरू होती. ओ कान्होजी सरदार, अहो निजामशाहीचा अर्धा हिस्सा आदिलशाहीच्या पदरी पडतोय. तुम्हाला काय होतंय हा? पदरी पडतोय तो चांगला का वाईट ठाव नाही, तर उद्या मोगलांचा बांध आदिलशाहीच्या बांधाला लागणार आहे. हे ध्यानात ठेवा. मग काय झालं? अहो काय झालं नाही, होईल. तर मोगल बांधू करणारे आणि माघार रेटत नेणारे हे बादशाह सलामत जाणतात. हुजुरे आला, शहाजीराज हारतील, मारलं बी जातील. मोगल जिंकल, तुम्हाला तुमचा वाटा बी मिळ. उद्या शहाजहा बादशाची आदिलशाहीवर वाकडी नजर पडली तर या नजर का हल्ला केला तर उद्या रोखणार कोण? बाजीराजे घोरपडे, मंबाजीराजे भोसले का वजीर सल्तनत मुस्तफा खान? अब कौन रोकना? कान्हो जी, आपको जो भी कहना है साफ साफ कहिए. बादशाह सलामत, रंदुल्ला खान साहेबांचं म्हणणं आहे का शहाजीराज जर का हरलं तर त्यांना आदिलशाहीत सन्मानानं बोलवावं आणि शहाजहानला शह द्यावं. आहिस्ता खाविन, इस गुलाब को बहुत कांटे हैं. वय पर काट आहेत म्हणून तर सुवास बाधित आहेत. अम्मी जान, अम्मी जान, क्या हुआ बेटे? हमें बहुत डर लग रहा है. कितने जोर की आवाज. ये क्या मुर्तजा, बादशाह और शहजादे ऐसी आवाजों से डरते नहीं, समझे? लेकिन चलिए सो जाइए, हम हैं ना आपके साथ. भाईजान, ये इतनी रात तोपों की आवाज, क्या होगा? होने को क्या बाकी है? खान जमान फौज लेकर नीचे आया है. यहां भी जोरदार तैयारी शुरू है. यह धमाका भी शायद शाहजी राजे ने ही किया है. मतलब जंग तो होगी ही. जंग होगी? सच बताओ. बताऊंगा, मगर आपका मुझ पर भरोसा कहाँ है? भरोसा है, कुछ तो करो भाईजान. राणी साहेब, गड लढता ठेवायचा तर आपल्याकडे अन्नधान्याचा साठा किती आहे? वर्ष दीड वर्ष लढेल एवढी सामुग्री आहे गडावर. डाळी डुळीपासून मसाल्याचे जिन्नस, भात, सरपण सर्व काही आहे. शाबास, आता आमची चिंता मिटली. शिवाय महाराज, कोठारात बारूदही भरपूर आहे. रोज 10 तोफा चालल्या तरी वर्षभर बारूद पुरेल. उत्तम. तो खान जमान गडास कितीही झोंबला
तरी माहुलीच्या अर्ध्या चढणही चढणार नाही तो. आणि आपण त्याला चढूही द्यायचे नाही. अब उठेंगे गूंज. अभी जो धमाका शहाजी राजे ने किया है उससे बड़ा धमाका मैं करूंगा. शोभा, तुम्ही झोपला नाहीत? आबासाहेब, तो खान जमान गडाच्या पायथ्याशी आल्यापासून आमचीच नाही तर संपूर्ण गडाची झोप पळून गेली. महाराज, खान जमान पळसगडाहून हल्ला करणार आहे. राणीसाहेब, तो काही करू शकणार नाही. यापूर्वी तो आमच्या तावडीतून सुटलाय, परंतु यावेळी मात्र आम्ही त्याला सुटू देणार नाही. आबासाहेब, आणाच त्याला धरून आणि बांधा मधल्या चौथऱ्याच्या खांबाला. असं म्हणता? बर बर, चला, रात्र वाढत चालली, हवेतही गारवा आहे. आराम करा. उद्या सकाळी मात्र लवकर उठा. सूर्य उगवायच्या आत आम्ही आमच्या अंगावर चिलखत चढवू. आबासाहेब, तुम्ही निघालात? होय. तुमचे आऊसाहेब कुठे आहेत? आम्ही आलोय महाराज. हो, राणीसाहेब, तुम्ही? महाराज, आम्ही बाहेर पडतोय. गनिम गडाच्या पायथ्याशी आला असताना आम्ही देवघरात देव पाण्यात बुडवून बसणार नाही. राणीसाहेब, महाराज, देव पाण्यात बुडवण्यापेक्षा आम्ही गनिमाच्या रक्तात ही तलवार बुडवू. राणीसाहेब, चला, मी झडली. आम्ही निघतो. आणि राणीसाहेब, जोवर आम्ही आघाडीवर आहोत तोपर्यंत तुम्हाला कमरेला तलवार बांधण्याची गरज नाही. महाराज, आपण पिछाडीवर राहा. आपल्या फौजेला धीर द्या आणि मुख्य म्हणजे पहारे जागते ठेवा, मूर्तजावरही. जी. राणीसाहेब, या एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत आपण हाती तलवार घेऊन आमच्या खांद्याला खांदा लावायला पुढे झालात. हा दारुगोळा आम्हास पुरेसा आहे. तुमच्या मनातली तडप ही आमची रसद आहे आणि तुमच्या डोळ्यातील निर्धार ही आमची शिबंदी आहे. अरे, असतील शहाजहानकडे हजारांच्या फौजा, परंतु आमच्याकडे आहे आमची निर्भीड जिजा. महाराज, आपल्या स्वप्नासाठी, आपल्या स्वतंत्र राज्याच्या निर्माणापुढं आमचं प्राणही तृणवत. ते आम्ही जाणतोच. राणीसाहेब, आम्ही हा डाव मोडू देणार नाही. हा डाव राखता राखता जर आम्ही धारातीर्थी पडलो तर मात्र आमची गळून पडलेली तलवार तुम्ही हाती घ्या. आमची तलवार हाती घेऊन आपला स्वप्न काळजाशी बांधून तुम्हाला लढायचं आहे. तेवढी तुमची धमक आहे, तेवढी तुमची हिम्मत आहे. महाराज, आपण अनेक रणांगणं गाजवली आहेत,
आणि हे माहुली किल्ल्याचं रणांगणही आपण गाजवाल. गाजवूच. आदिलशाही आणि शहाजहान नावाचे दोन राक्षस आमचा घास घ्यायला निघालेत, परंतु आम्हीच त्यांचा घास घेऊ. या माहुली गडाच्या माहुलीश्वराच्या साक्षीनं आम्ही मोगलांचा पराभव करू हे निश्चित. जिजाक्का, गोदा, गड उताराहून खूप आवाज येतोय. आदिलशहाची फौज आली आहे. काल रात्रीपासून नुसता धुडगूस घातलाय त्यांनी. कोण म्हण का मुस्तफा खान वजीर आणि रणदुल्ला खान आलाय. असं? जिजाक्का, माहुली किल्ला एवढा अडचणीचा, तर त्या यवनांची टोळधाड इथवर आली आहे. आता हा, खाली डाव्या अंगाला लई मोठी चकमक उडाली. खबर हाय का आपल्या सैनिकांनी मोगलांचे 300 सैनिक मारले. आणि महाराज? महाराज आघाडीवर आहेत. त्यांनी तर म्हण 10 रोज तलवारच खाली नाही ठेवली. आणि आता तर आदिलशाही फौजा आल्यामुळे लई चिडीला गेल्यात. असं? तू कशाला आली होतीस? बघा, मी विसरलेच. अहो जिजाक्का, धाकल्या धन्यासनी जरा समजून सांगा की. काय केलं शिवबांनी? अहो, मी सकाळ धरणा मिनत्या करतीय, पण अजून काही थाळा घ्यायला आले नाहीत. सारखं आपल्या बुर्जावर असतात, तोफेच्या पाशी. या लढाईमुळं शिवबांचं चित्त थाऱ्यावर नाही, आणि खाण्यापिण्यावर तर नाहीच नाही. आणि तुमचं तरी कुठे चित्त आहे खाण्यापिण्यावर? आमचं? अहो, गडावर महाराज असताना त्यांच्या अगोदर आम्ही कसा काय थाळा घेऊ? मग तुम्ही थाळा घेतल्याशिवाय आम्ही तरी कसा घेऊ? खाऊन घ्या थोडं तरी. बघू, आता खबर येऊ द्या 100 गणिम मारल्याची, मग आम्ही खाऊ. शिवबा? आणि तशीही आपली फौज सकाळपासून उपाशीच लढतीये. आम्ही खाऊ तर त्यांच्या सोबतच. तुम्ही जेवून घ्या. बाजी काका, आम्हास आघाडीवरून का बोलावून घेतलं? पाहिलं ना आपलं सैन्य मोगलांना कसं बेजार करता येते. जी जी महाराज. तावली गावाहून आलेला 200 गनीम आपल्या सैन्यानं तीर कामट्यानं टिपला. एवढा पराक्रम करते आपली फौज, आणि तुम्ही आम्हाला इकडे बोलावून घेतलं. महाराज, सोनोपंतांचा निरोप आहे. रणदुल्ला खानना तुम्हाला भेटायचंय. आडवाटेनं ते गडावर बी आलेत. ते काय आलंच की. महाराज, आपले दोस्त खान रणदुल्ला खान साहेब. महाराज. खान साहब, इतनी मुश्किल है और आप दुश्मन से मिलने आ गए? हाँ, दुश्मन से मिलने, लेकिन ऐसा दुश्मन जो यारों का यार है. खान साहब, उद्या जर आदिलशाह बादशाह समजलं तो दरबार नाराज होगा. जमाना क्या कहे, परवाह न कर. जिसे जमीर माने उसे ही सलाम कर. सलाम महाराज. बाजी काका, आघाडीला सांगा हातातील धनुष्यबाण सोडू नका. आणि महाराज, इसकी कोई जरूरत नहीं है. का? हाँ साहेब, आम्ही युद्ध लढणार आहोत आणि जिंकणार देखील आहोत.
परंतु महाराज, आपण ज्यांच्यासाठी लढणार आहात त्यांची तुम्ही लढावं अशी इच्छा नाहीये. बिल्कुल सही फरमा रहे हैं पंत. मुर्तजा की अम्मी जान साजिया बेगम डर गई है. अपना जमीर बेचकर खुर्रम शाहजहां से पनाह मांगी है. काय अशक्य. महाराज, खान जमान के छावनी में साजिया का भाई है. खलीता पड़ा जा रहा था, हमने सुन लिया. घात झाला महाराज, घात झाला. महाराज, तुम्ही ज्याला निजाम बनवलं तो शहाजहानची प्रजा बनायला तयार झालाय. तसा ऐलान केलाय साजिया बेगमनं. आम्हास यकीन होत नाही. शंभू महादेवा, कृष्णेश्वरा. महाराज, रोक दो इस जंग को और हमारे जरिए सुलूक की बातें हो जाए. सुलूक हाँ, सुलूक. आणि आमची निजामशाही. निजामशाही 2 हिस्सों में बढ़ चुकी है. जिस तख्त के लिए आप 5 साल तक लड़ते आए हैं, वो आपका लड़ना भूल गए. उनको आपके जान के नहीं, खुद के जान का ख्याल है. इसीलिए लड़ाई बंद की जाए. खान जमान को मैं खुद संदेशा भेजता हूं. और अगर जंग खेली जाए तो? महाराज, ये सही वक्त नहीं है लड़ाई का. नीचे 30,000 की फौज है और भी आएगी. सुलूक हमारे तरफ से होगा. आप हारे नहीं और मुगल जीते नहीं. इस कगार अगर सुलूक हो जाएगा तो आपके लिए बेहतर होगा. ठीक आहे. पंत, माऊलीगडाचे दरवाजे उघडा आणि बेगम साहेबांना बाइज्जत रवाना करा. जिजाक्का, जिजाक्का, कोमाजी काका, काय झालं? जिजाक्का, महाराजांनी गडाचा दरवाजा उघडायचा हुकूम दिलाय. का? गडाचे दरवाजे का उघडायचे आहेत? ते काय ठाव नाही जिजाक्का. पर सत्रेवर रंदुल्ला खान आले आणि त्यांचा बराच वेळ खल चालला होता. कसला खल? जिजाक्का, रंदुल्ला खानानं तह करायचा सल्ला दिलाय. काय? नाही नाही, तह केला तर निजामशाही बुडेल. बुडणारच. हो, स्वतः बेगम साहेबांनीच निजामशाही नकोशी झाली आहे. त्यासनी मुर्तजा प्यारा आहे नव. काय? होय जिजाक्का. हो, पंत बाजी काका बी म्हणलं निजामाला शहाजहानच्या तंबूत घुसायची घाई झाली आहे. त्याला आपण काय करणार ना. जिजाक्का, येतो मी. काय निरोप असेल तर येईन कानाव घालाय. औ तह म्हणजे काय? तह म्हणजे चांगला घोडा लंगडा करून त्याच्या पायात सोन्याचा नाल ठोकायचा. गलत, गलत, गलत. घोड़ा सोने का और नाल लोहे की. क्या खुशखबरी सुनाई है तुमने आज? आखिर शाहजी हार गया. जी जिल्ले सुभान. बैठो इरादत खान.
आज हम बहुत खुश हैं। एक बार फिर मुगल सल्तनत की जीत हुई है और निजाम शाही खत्म। वाह! बादशाह सलामत। शाहजी जल्दी ही सुलूक करने खुद ही नीचे उतरेगा। बहुत खूब। काश हम भी उस वक्त वहीं होते तो काफिर शाहजी का मायूस चेहरा देखने मिलता हमें। बेशक हुजूर आला। खैर, कोई बात नहीं। खान जमान ने आज एक तारीख लिख दी है। बिल्कुल, खान जमान जीत के हकदार तो है, लेकिन इस जीत के पीछे दिमाग तो जापना का है। अगर आदिल शाह की फौज नहीं आती तो हमारी जीत मुश्किल थी। सही पहचाना इरादत खान। ये शाहजी हिकमत बाज सरदार है। इसको हराना बहुत ही मुश्किल है। इसीलिए हमने आदिल शाह से दोस्ती का बहाना कर लिया। जंग से पहले ही निजाम शाही को आधे में बांट दिया। सचमुच आप खुर्रम हो बादशाह सलामत। वैसे साजिया बेगम कहाँ है? वो जल्द ही पना लेगी, लेकिन उसका क्या करें? छोड़ दे या फिर? साजिया बेगम और मुर्तजा निजाम शाह को अब दक्खन में नहीं रखेंगे। उन्हें अपने साथ ले जाएंगे। दिल्ली? सोचते हैं। पहले तो हम शाहजी के बारे में सोचेंगे। उन्हें ऐसी सजा देंगे कि उन्हें अपनी माँ का दूध याद आ जाएगा। महाराज, आदिल शाही मनसब को हाँ कीजिए। दादाजी, पंत, आप कहिए, आदिल शाही में आपको कुछ भी खतरा नहीं है? नाही खान साहेब, ज्या आदिलशाहीनं आमचा विश्वासघात करून आम्ही रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या निजामशाहीचा लचका तोडला, त्या आदिलशाहीत तुम्ही आम्हास बोलवताय आणि वरून म्हणताय खतरा नहीं है। आदिल शाह खुर्रम शाहजहां से डर गया था, इसलिए। म्हणून विश्वासघात केलात का? विश्वासघात क्यों? हम किस लिए हैं? आप एक ही तो हो, बाकी सब है दोस्त धुल्ला। महाराज, बुरा मत मानिए। हमें पता है आप आदिल शाही पसंद नहीं करते। खान साहेब, माफी असावी, परंतु काही महिन्यांपूर्वी ज्यांनी तलवारीच्या धारेवर महाबत खानास रोखून धरलं आणि आदिलशाही वाचवली, त्याच आदिलशाहीस निजामशाहीची वाटणी म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटावं? राजनीति ध्यान में रखिए रानी साहेब। कसली राजनीती? ज्यानं तारलं त्यालाच मारायला फौज घेऊन आलात? तुम्हाला काय वाटलं? हा शहाजी राजा शेणामेणाचा बनला आहे? खान साहेब, तो आहे सह्याद्रीच्या काळ्या पत्थरासारखा टण, जो प्रसंग आला तर अजून झुंज देईल। वेळ पडली तर मृत्यूला कवटाळेल, परंतु मागं हटणार नाही।
हम जानते हैं रानी साहब, मानते हैं। महाराज, हम यहां पे आए हैं बस आपके प्यार की बदौलत। दक्कन का शेर भेड़ की मौत मर न जाए, बस इसीलिए। आणि काय त करायला लावला तो लेकिन इस दक्कन के लिए, मुगलों को भगाने वाला इस दक्कन में दूसरा कोई भी नहीं है। महाराज, सिर्फ आप हो, आप। इसीलिए इस आदिल शाही के मनसबदार आप हो जाइए और दक्कन में आराम से रहिए। आदिल शाह हे माने? रानी साहब, आपसे बात करने से पहले आदिल शाह के सामने ये पेश किया है। आदिल शाह आपका स्वागत करने के लिए तैयार है। नहीं खान साहब। महाराज, दक्कन के भलाई के लिए, आपके प्यारे सह्याद्री के लिए आदिल शाही को कबूल कीजिए। पुन्हा तेच दुष्ट चक्र, पुन्हा तीच गुलामी। गुलामी क्यों? आप आजाद रहो। खान साहेब, आम्ही सरदार म्हणून आदिलशाहीत येणार नाही। आम्हास फर्जंदचा मान हवा। फर्जंद म्हणजे राजपुत्राचा मान। मंजूर। खान साहेब, आम्ही सरदार म्हणून आदिलशाहीत येणार नाही। आम्हास फर्जंदचा मान हवा। फर्जंद म्हणजे राजपुत्राचा मान। मंजूर। विजापुरी दरबारात आम्ही रांगेत उभे राहणार नाही। मंजूर। आम्हास 12,000 फौज बाळगू द्याल? जी, आप फौज रख सकते हो। और हमारा कुर्निसात 12 कोस दूरी से कबूल किया जाएगा। मंजूर। खान साहब, हमारी पुणे, इंदापुर और सुपे की जागीर हम खुद अपने ही पास रखना चाहते हैं। ठीक है, मंजूर। और अब हमारी आखरी शर्त, तुमच्या जवळचे 2 विश्वासू मोहरे, दादोजी पंत लोहकरे आणि सरदार कान्होजी नाईक जेधे यांना आमच्या पदरात द्या। वाह महाराज वाह, मान गए। शतरंज की बाजी भी जीतोगे और साथ में मोहरे भी लेके जाओगे। ठीक है, मंजूर। आऊ, आबासाहेबांची तलवार तुमच्या जवळ? हो, आता तिचं काम संपलं। म्हणजे तह झाला? हो, पण आम्ही पाहिलं तर आम्हाला लंगडा घोडा आणि सोन्याची नालही दिसली नाही। तो दिसेल लवकरच। तो दिसेल सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लंगडत पळताना। तो दिसेल गावागावातील गल्ल्यातून पळताना। तो दिसेल शेताभाताच्या बांधावरून धावताना आणि नालही दिसेल तरण्या ताठ्या पोरीबाळींच्या ललाटी ठोकलेली। अहो, काय म्हणताय तुम्ही? शिवबा, तुमच्या आबासाहेबांनी ज्या वाड्या वस्त्या माणसं पोटच्या लेकरासारखी जपली। आपला राजा शहाजी राजा आहे। अरे लय पराक्रमी तो, फौजेतल्या शिपायावर पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावतोय।
जसा राजा तशी प्रजा होणारच ना. जी निजामशाही उभी करण्यासाठी हजारो सैनिकांनी रक्त सांडलं त्या आपल्या निजामशाहीच्या वाटण्या होतील. आऊ, ज्या तुमच्या आबासाहेबांना आम्ही कधी शस्त्राशिवाय पाहिलं नाही त्यांना हात रुमाल बांधून उभं राहावं लागेल. आऊ, हजार इंगळ्या ढसल्या असतील तुमच्या आबासाहेबांच्या काळजाला, वेदनेनं कासावीस झाले असतील ते. मग तो का केला? करावा लागला. पुढं झेप घेण्यासाठी 2 पावलं मागं यावं लागतं शिवबा. एवढंच. आइए आइए खान साहब, पधारिए, तशरीफ रखिए. शुक्रिया. खान साहेब बसा. महाराज येतीलच एवढ्यात. शहाजी राजे मुर्तजा निजाम को देखने के लिए आंखें तरस रही है. बाजी काका, मुर्तजा समोर आणा. जी. खान जमान, ये रहे मुर्तजा निजाम शाह. हम आपके हवाले करते हैं. राजे आप बड़े माहिर हो चाल खेलने में. जरा ये बताइए, ये असली मुर्तजा तो है ना? खान जमान, यही असली मुर्तजा है. भरोसा ठेवा. ठीक है राजे, हम मुगल और आदिल शाह ने मिलकर आपकी निजाम शाही को आपस में बांट लिया है. महाराज, पश्चिमेकडील भीमा नीरा या नद्यांमधील सोलापूर, परांडा, वांगणी, महाल, कोकण, भावकी, चिडगुप्पा, पुणे, चाकण हे परगणे आदिलशाहकडे राहतील. आणि त्या बदल्यात आदिलशाह मोगलांना 20 लक्ष होऊन दरसाल देईल. बाकी उरलेली निजामशाही मोगल मुलखात जोडली जाईल. त्याचबरोबर महाराज, कुतुबशाही आणि आदिलशाही यांच्यामधली मांजरा नदी ही सीमारेषा असेल. आणि कुतुबशाही ही खुर्रम शहाजहान बादशाहच्या संरक्षणाखाली असेल. याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. झालं? नहीं, एक और शर्त है. शर्त? हाँ शर्त. आज के बाद शहाजी राजे का इस दक्खन के साथ कोई ताल्लुक या रिश्ता नहीं रहेगा.
खान जमान, खान जमान, ये क्या फरमा रहे हैं? महाराज दक्कन में नहीं रहेंगे तो कहां जाएंगे? दक्कन उनके लिए जान है, वतन है। वो हम नहीं जानते, वो बीजापुर भी जा सकते हैं, लेकिन दक्कन में, इस सह्याद्री में नहीं रह सकते। खान साहब, सोच समझकर शर्त रखी जाए। माफ करना, ये खुर्रम बादशाह शाहजहां का हुक्म है और इस हुक्म के साथ बेअदबी की गई तो आदिल शाह का वजूद भी खतरे से खाली नहीं। ये बात आप और शाहजी राजे भी समझ लें। इसी में आप दोनों की भलाई है। खुदा हाफिज। आबा साहेब, आबा साहेब, बोला शोभा। तुम्ही तह का केला हे आम्हास ठाऊक आहे। ठाऊक आहे? हो, झेप घेताना 2 पावलं मागे यायचं असतं, बरोबर ना? शोभा, हो आबा साहेब, तुम्ही झेप घेणार आहात हे सर्वांनाच माहित आहे आणि आम्हास तर खात्रीच आहे। खात्री कशामुळं? आमच्या आऊंमुळे। त्या जे म्हणतात ते खरंच ठरतं। एवढा विश्वास आहे तर तुमचा तुमच्या आऊसाहेबांवर? हो, खूप। खरं तर आबासाहेब, गंमत अशी आहे की आम्हास तह आवडतच नाही, परंतु आऊसाहेब म्हणाल्या की तह जरुरी असतो, मग तो आहे। गंमत अशी आहे आबासाहेब की आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांचा तुमच्यावर। हो हो, तुम्ही गडावर असताना तुम्ही खाल्ल्याशिवाय आऊ थाळ्याला हातही लावत नाही, पाणीही पित नाहीत त्या। याचा अर्थ आताही त्यांनी थाळा घेतला नसेल? हो, नसेल घेतला त्यांनी थाळा। खरंच खूप थोर आहेत तुमचे आऊसाहेब। शहाजहाननं डाव साधला। साधला म्हणजे अहो, गरुडाचं पंख छाटलं, वाघाचं डोळं फोडलं। आता काय, महाराजांनी दख्खनमध्ये राहायचं नाही? शहाजहानला पक्क ठाऊक होतं, महाराज सह्याद्रीच्या साथीनं बंड करणार। ही तर मनमानी झाली। ये मनमानी ही है। ये खुर्रम शाहजहान गलत पेश आ रहा है। आपला गाव, मुलूक, जहागिरी सोडून परागंदा व्हायचं। परागंदा म्हणजे अहो, हद्दपारच केलं की त्यानं। आता महाराजच नाही तर यो सह्याद्री सुना सुना वाटणार। लेकिन एक बात है, अब इस मुल्क में बहुत लूटपाट होगी। होणारच, होणारच। अहो, दाग दाखवणार माणूसच नाही म्हणल्यावर कोण कोणाला भेणार? अराजक, अंधाधुंदी सुरू होणार। महाराज घ्या। जिजा,
काय झालं? काही नाही. तुमचे डोळे पाणावलेले दिसतात. झालं काय? काय व्हायचं राहिलंय आता? सगळं सगळं संपलं एका क्षणात. जिजा, आम्हाला खूप वाईट वाटतंय. एवढे कष्ट घेऊन, एवढी बेहद घोडदौड करून तुम्ही ही दौलत उभी करण्याचा प्रयत्न केलात आणि एवढं करून काय हाताशी आलं? तर हद्दपारी. म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी? मग हा आपला भरला संसार सोडून निघून जायचं, भरल्या ताटावरून उठून जायचं, काय वाटत असेल आम्हाला? जे झालं ते वाईटच. तो कानडी मुलूक, तिथली माणसं वेगळी, आपला ना नात्याचा ना गोत्याचा संबंध. तिथं जाऊन राहायचं, लढायचं कुणासाठी? तिथे जाऊन राहावं लागेल म्हणून वाईट वाटतंय तुम्हाला? नाही महाराज, आमचं काय, जिथं तुम्ही तिथं आम्ही. तुमच्या सहवासातच आमचा आनंद सौख्य आहे. मग जिजाच्या डोळ्यात अश्रू का? आपलं स्वप्न मोडलं, आपल्या डोळ्यात देखत तुम्हाला अपमानित केलं दोन्ही शायांनी मिळून. त्या शहाजहाननं मोठं राजकारण केलं. आमच्या देवळाचा कळसच कापून टाकला त्यानं. आता या भुंड्या माथ्यानं जगायचं कसं जमणार? इथलं सारं सोडून त्या कन्नड प्रांती रुजायचं? इतक्यात हरलात? महाराज, राणीसाहेब, आपलं स्वप्न संपलेलं नाही. ही निर्णायक हार नाही आमची. म्हणजे काय करायचं ठरवलं आहे तुम्ही? आम्ही नाही, तुम्ही करणार आहात. आम्ही समजलो नाही. स्वतःला एवढा मुत्सद्दी समजणारा खुर्रम शहाजहान बादशाह फसला. त्याला फक्त तलवार गाजवणारा शहाजी दिसला. त्यानं सह्याद्री सोडून जाण्याचा हुकूम दिला तो केवळ शहाजीला. म्हणजे आम्हाला अजून नाही उमगलं महाराज. राणीसाहेब, हा सह्याद्रीचा मुलूक सोडून जाणार तो शहाजी, परंतु त्याची बायको तर मागेच राहणार ना. म्हणजे राणीसाहेब, या शहाजी राजेंची लाडकी बायको जिजाबाई सह्याद्रीतच राहणार, सर्वांचा हिशोब घ्यायला. महाराज, महाराज. होय जिजा, आमच्या माघारी तुम्हास इथंच राहावं लागेल. नाही महाराज, माफ करा, परंतु तुमच्या माघारी आम्ही इथं या मुलुखात एकटं राहणार नाही. राहावं लागेल एवढं सांगू नका महाराज. जिथं तुम्ही तिथं आम्ही. जिजा, समजून घ्या. या बाबतीत समजूत घालू नका, शक्यच नाही ते. अहो, दिवसभर तुम्ही दिसला नाही तरी आमचा जीव कासावीस होतो, आणि तुम्ही म्हणतात आम्ही इथं आणि तुम्ही कर्नाटक प्रांती. शेकडो कोसांचं अंतर ठेवून कसं राहावं, कसा करावा संसार? नाही, आम्ही येणार तुमच्या सोबत. तुम्ही आमच्या सोबत आलात तर आपला संसार होईल, परंतु अवघ्यांचे संसार उद्ध्वस्त होतील हमखास. आमच्या माघारी इथं अराजक माजेल, गोरगरीब आयुष्यातून उठतील,
जिजा तुम्हीच विचार करा. आपला स्वतंत्र मराठा राज्याचा विचार या मोगलांनी आणि या आदिलशहाने उधळून लावला. आम्ही आमच्या छातीच्या कातड्याचा डब केला होता, पण त्यावर स्वातंत्र्याची थाप पडू दिली नाही या यवनांनी. मराठ्यांच्या अस्मितेचं चाक या गुलामगिरीच्या चिखलात रुतलेलं होतं. ते काढण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही. राणीसाहेब, आम्ही निजामशाहीची स्थापना केली. निजामशाहीच्या तख्तावर आम्ही बसलो तेव्हा तुम्हीच म्हणाला होता की आम्ही त्यावर शोभिवंत दिसतो. तुम्ही आमची दृष्टही काढली होती, परंतु या यवनांनी आम्हास त्या तख्तावरून उठवलं. आणि नुसतंच उठवलं नाही, तर आमच्याच मुलखातून हद्दपार केलं. राणीसाहेब, तुम्हीच सांगा, आम्ही करावं तरी काय? परंतु महाराज. राणीसाहेब, आम्ही वाघ धरला तर त्यास साखळी बांधणाऱ्या तुम्ही, परंतु आता मात्र तुम्हास वाघ धरायचा आहे आणि आम्ही साखळी घेऊन उभे असू. जमेल महाराज? जमायला हवं. कठीण आहे, परंतु जमवावंच लागेल. परंतु महाराज, जे तुम्हास जमलं नाही ते आम्हास जमेल? जमेल राणीसाहेब, खात्री आहे आम्हास. आम्ही तुमच्या मनातला द्वेष पाहिला आहे, गोरगरिबांच्या बद्दलचा तुमच्या मनातील ओलावा पाहिला आहे, तुमची जिद्द पाहिली आहे, तुमची चिकाटी पाहिली आहे. तुम्हासच जमेल जिजा. महाराज, तुम्ही म्हणताय, परंतु हे कठीण, खूप कठीण. आणि महाराज, तुम्ही ज्या मुलुखात राहा म्हणतायत, तो मुलुख आज ओसाड. आम्ही एकटीनं काय करावं इथं? स्वतंत्र दौलतीची स्थापना करायची, आपलं भंगलेलं स्वप्न पुन्हा सांधायचं. काय? आम्ही एकटीनं स्वतंत्र दौलत स्थापन करावी?